आज आपण करणार आहे मटार नगेट्स। हे वाटाणे आपण व्यवस्थित धुवून घेतले आहे। अद्रक, लसूण, हिरवी मिरची घालून हे वाटण करून घेतलं आहे। आता इकडे पाणी गरम केलं आहे आपण कढईमध्ये 2 वाट्या। याच्यामध्ये हे आपण वाटण केलेलं घालायचं आहे, मिक्स करायचं आहे। आता याच्यात चवीप्रमाणे मसाले, मीठ, थोडंसं लाल तिखट, थोडा पिझ्झा मसाला, थोडं ऑरेगनो, थोडीशी पुदिन्याची पावडर असेल तर पुदिना, आणि आता हा बटाटा एक मी कच्चा खिसून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये घातला आहे। आणि आता याच्यामध्ये आपण 1 वाटी रवा घालून व्यवस्थित मिक्स करणार आहे। आता हे व्यवस्थित बारीक गॅसवरतीच मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि झाकून 1-2 मिनिट आपण याला वाफ देणार आहे, म्हणजे तो रवा चांगला फुलून येईल। आता आपण वाफ काढली आहे 2 मिनिटाची। पुन्हा एकदा हलवून घेऊया व्यवस्थित। आता आपण हे परातीत काढलं आहे पूर्णपणे, थोडंसं थंड करून त्याच्यावरती थोडी कोथिंबीर, थोडं लाल तिखट, अजून काही जे मसाले राहिले असतील ते आपण टाकू शकतो। आणि थोडंसं तेलाच्या हाताने आपण ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आणि आता आपण दुसऱ्या ताटामध्ये थोडं तेल लावलं आहे आणि असे रोल करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित रोल करून आपण ते कट करणार आहे नगेट्सच्या आकारमध्ये। आणि त्याच्यावरती थोडंसं आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घोळून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये। आणि चला आता आपण हे फ्राय करूया। मीडियम गॅसच ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरती अगदी 2 ते 4 मिनिट लागतात हे तळण्यासाठी। व्यवस्थित तळून घ्यायचं आहे पलटून पलटून। 3 मिनिट झाले आहेत। मीडियम गॅसवरतीच तळायचे आहेत, मोठ्या गॅसवरती तळायचे नाही। झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये पटकन होणारे मटार नगेट्स तयार आहेत आपले। बघा किती छान मऊ, अगदी व्यवस्थित फुलले आहेत।